मी कधी विचार पण नाही केला होता मकर संक्रांत शॉपिंग मध्ये इतकी मजा येईल. आज तर आम्ही पूर्ण मार्केटच फिरलो. तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आजचा ब्लॉग थोडा लॉंग होणार आहे. सर्वात आधी तर मकर संक्रांतीची तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ खा आणि गोळगोळ कमेंट करा. तयारी वगैरे करून मी निघून जाते संक्रांतीची शॉपिंग करायला. आम्ही 2 वाजता शॉपिंग करायला जाणार होतो, तर घरीच 3 वाजले. आमच्यासारखं तुमचं पण होते का असं? गोष्टी करता करता आम्ही पोहोचून जातो कपड्याच्या दुकानात. इकडे ह्या दोघी लागून जाते कपडे पाहायला. घ्यायचं होतं दुसरं आणि दुसरंच पाहायला लागल्या होत्या. ह्या सोबत नेहमी असं होते, आम्ही एकीसाठी घ्यायला जातो आणि दुसरीच घेऊन घेते कपडे. तर आमचे कपडे घेऊन झाले, आता आम्ही सेलमध्ये चाललो. सेल म्हणून तर फक्त मला वाण घ्यायचं होतं. ह्या दोघी काहीच नाही घेणार होत्या, अशा ह्या म्हणत होत्या. पाहू आता समोर काय होते. तर गोष्टी करता करता कधी सेलमध्ये पोहोचलो काही समजलंच नाही. आल्याबरोबर ह्या दोघी लागून जाते क्लचर पाहायला. म्हटलं होतं ना ह्या दोघी काही घेतल्याशिवाय जाऊच शकत नाही दुकानातून. मी पण थोडं पाहायला लागून जाते सेलमध्ये. तर गाईस सेलमध्ये फक्त मी आलो होतो, ह्या सामान घ्यायला बसला. इकडे आम्हाला वाटत होतं हे घेऊ का ते घेऊ. इकडे हिला लहानपणीची क्लिप आवडून जाते, पण हे म्हणते लोक का म्हणतील म्हणते. मला लाईफ आपली आहे, लोकांचा विचार कशाला करायचा यार. आम्हाला मग इकडे सिलेंडर दिसून जाते. लहानपणी नाही भेटला म्हणून आताच घेऊन घेतो आम्ही. नवीन फोन होईल का म्हणतो एवढ्या पैशात मी. माझ्यापेक्षा तर यानं जास्त सामान घेतला होता. जाता जाता मला हा एक नवीन आयटम दिसून जाते भांडे घासायचा. हिला घासून दाखव म्हणते, तर पा कशी करते हे. सामान वगैरे घेऊन आम्ही निघून जातो घरी जासाठी. बोल ना, मला आवाज नाही आला. बोल. आम्हाला इतकी मजा आली, तुम्हाला समजत असेल ना आमच्या चेहऱ्यावरून. अजून खूप मजा येणार आहे. ब्लॉग आखरीपर्यंत नक्की पहा. गोष्टी करता करता कधी या स्टेशनमध्ये पोहोचून गेलो आम्हाला काही समजलंच नाही. इथून आम्हाला घ्यायचे होते फाईल आणि पेजेस. मग आम्ही तिळग्यासाठी या दुकानात येऊन जातो. इकडे हे तर कॅम्पचं डिस्कशन करायला लागले होते, काका पकडायचे आहे म्हणून. मोठीच्या सुटकेसच पकडतो म्हणते यावेळेस. तीळ वगैरे घेऊन आम्ही घरी निघून जातो. हा आहे भीमादेवी रोड. रस्त्यामध्ये भेटून जाते आम्हाला ट्रॅफिक. ह्या गाड्याची लाईन संपाचं नावच नाही घेत होती. घरी जायला वेळ होऊन जाते म्हणून आम्ही घेऊन घेतो शॉर्टकट. जसं की तुम्हाला माहीतच आहे, हा आहे आमच्या भिवापूरचा रेल्वे स्टेशन. हा रस्ता तर पूर्ण घसरपट्टी सारखाच होता. घसरलं का पसरलं काम होतं इथं. त्या मम्मी नाव सांगतो. ह्या दोघीच्या तर इकडं गोष्टीच चालू होत्या. तू नको ऐकू म्हणते आमच्या गोष्टी. शॉर्टकटच्या चक्करमध्ये आमच्यासारख्या बारीक गल्लीतून आम्हाला जावं लागते. हे गल्ली आम्हाला डायरेक्ट घेऊन येते पाणीपुरीच्या ठेल्याजवळ. गर्दी तर इतकी होती काही सांगाच नको. तरी पण आम्ही इथं वाटपात बसून जातो. 1 तास वाट पाहिल्यानंतर आमचा पण नंबर लागून जाते. आणि इच्छी पाणीपुरी आमची फेवरेट होती. तर वाट पाहणं तर बनतेच आहे. फायनली आम्हाला पण प्लेट भेटून जाते. वाट पाव इतकी भूक लागली होती का आम्ही शेवच खायला लागलो होतो. आज वाटत होता पूर्ण पैसे खाली झाल्याशिवाय जाणार नाही आम्ही घरी. मग इकडं माझा पण नंबर लागून जाते. फोन साईडला ठेवून मी पण गुपचूप खाऊन घेते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पापडी वगैरे खाऊन आम्ही घरी निघून जातो. ज्यांच्या 2 गोष्टी ऐकून गोडनिमाचा पाला घेऊन मी घरी चालली जाते. घरी गेल्याबरोबर मम्मी मला दही आणायला पाठवून देते. ह्या सर्व तर माझ्याकडेच पाहत होत्या. दही वगैरे घेऊन मी घरी चालली जाते. सर्वात पहिले तर फ्रेश होऊन जाते. सायंकाळ पण झाली होती, ते प्रार्थना पण करून घेते. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. सर्वांना माझा नमस्कार. स्वयंपाक मान भजे हलवा गाजरचा हलवा कर बाई. मम्मीची ही गोष्ट ऐकून मी स्वयंपाकाला लागून जाते. आज संक्रांत होती तर काही स्पेशल बनवायचं होतं. आजचा मेनू एवढा जास्त होता का मला पूर्ण 2 तास लागले स्वयंपाकाला. फायनली 2 तासानंतर इकडे माझा स्वयंपाक होऊन तयार आहे. आज जेवणामध्ये भाजी, भात, पोळी, भजे, कढी, गाजरचा हलवा आणि सलाद घ्यायला मी विसरूनच गेली होती. इकडे तिकडे वेळ न घालवता मी जेवण करायला सुरुवात करते. टीव्ही पाहायला बसून जाते. थंडी वाटत होती तर इकडे घमेल्यामध्ये काड्या घेऊन घेतो आम्ही आणि विस्तो पेटवून टाकतो. बहुत दिवसात पूर्ण फॅमिली सोबत बसलो होतो आम्ही. बघता बघता इकडे पूर्ण घरामध्ये धुवा होऊन जाते. कमेंट मध्ये नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला. आजसाठी एवढंच. भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. बाय. अशाच नवीन नवीन ब्लॉगसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.